भोंदू अशोक खरात याच्यावरती महिलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर SIT कडनं त्याचा तपास सुरू होता। जवळपास 7 ते 8 गुन्ह्यांमध्ये जे आहे तर त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे। SITचे तपास सुरू असताना शिर्डीमध्येच या ठिकाणी शेतकऱ्याची फसवणूक आणि अवैध सावकारीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आला होता। त्याचबरोबर त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर देखील 3 आरोपी या गुन्ह्यामध्ये होते। परंतु तेव्हापासून जे आहे तर शिर्डी पोलीस अशोक खरातचा ताबा मिळण्यासाठी प्रयत्नात होते, परंतु आज जे आहे तर अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळालेला आहे आणि आता शिर्डीच्या याच पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरातला जे आहे तर आणण्यात आलेला आहे आणि त्याला उद्या राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या शिर्डीमध्ये जो दाखल गुन्हा होता शेतकऱ्याची फसवणूक आणि अवैध सावकारीचा, त्यामध्ये तपास करताना जे आहे तर समता पतसंस्थेमध्ये 57 जणांच्या नावी 100 बनावट खाती आढळून आलेली आहे आणि त्यामध्ये अशोक खरात हाच नॉमिनी होता। त्यामुळे त्या खात्यांची देखील चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर ED कडून जे आहे तर समता पतसंस्थेची चौकशी करण्यात येत आहे। त्याचबरोबर शिर्डी पोलिसांकडून देखील समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ती देखील चौकशी या ठिकाणी सुरू आहे। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या गुन्ह्यामध्ये अगोदरच 2 आरोपी अटकेत आहे, किरण सोनवणे आणि अरविंद बावके। त्यामध्ये अशोक खरात हा एक आरोपी आहे। त्यामुळे अशोक खरातला आता ताब्यात घेण्यात आल्यानंतर कल्पना खरात जे आहे तर अद्याप देखील फरार आहे। त्याचबरोबर जे तांबे नावाचा आरोपी आहे तो देखील फरार आहे। त्यामुळे आता शिर्डी पोलीस त्याचा शोध घेत आहे। खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर जे मुख्य आरोपी आहे अशोक खरात, तो आता शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे आणि त्याला उद्या राहता कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे आता राहता कोर्ट त्याला उद्या किती दिवसांचा PCR, किती दिवसांची पोलीस कोठडी देतं हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोबिन खान, शिर्डी, अहिल्यानगर।